आज 26/11 दहशतवादी हल्ल्याला 16 वर्ष पूर्ण झाली आहेत। मुंबई पोलीस मुख्यालयामध्ये अभिवादन संचलन कार्यक्रम सध्या त्यासाठी आयोजित करण्यात आलेला आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण ही महत्त्वाची दृश्य सध्या पाहतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर उपमुख्यमंत्री अजित पवार, रश्मी शुक्ला देखील या कार्यक्रमामध्ये सध्या आलेले आहेत। खरं तर मुंबईकरांसाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी, आपल्या देशासाठी या कटू आठवणी आहेत। 26/11चा मुंबई दहशतवादी हल्ला, आज 16 वर्ष या दुर्घटनेला पूर्ण होत आहेत। या निमित्तानं अनेक स्मृती जागवल्या जातात। मात्र मुंबई पोलीस मुख्यालयामध्ये हा एक विशेष कार्यक्रम या निमित्तानं घेण्यात आलेला आहे। अभिवादन संचलन कार्यक्रम हा आहे। या ठिकाणी पुन्हा एकदा श्रद्धांजली अर्पण केली जाईल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस तसेच राज्यपाल सीपी राधाकृष्णन सुद्धा या ठिकाणी आता नुकतेच दाखल झालेले आहेत। पुष्पचक्र अर्पण करण्याकरता शहीद स्तंभाकडे प्रस्थान करावे। तर शहीद स्तंभाला आता अभिवादन केलं जाणार आहे आणि या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करण्यात येणार आहे। या ठिकाणी आता श्रद्धांजली वाहण्याचा हा कार्यक्रम आहे। 26/11च्या कटू आठवणी प्रत्येक मुंबईकराच्या मनामध्ये अजूनही आहेत। महाराष्ट्र संपूर्ण देश खरं तर या हल्ल्यानं हादरलेला होता। शहीदांचा सन्मान करण्यात येत आहे। शहीदांना पुष्पचक्र अर्पण केले जात आहे। आदरणीय श्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारे शहीदांचा सन्मान करण्यात येत आहे। शहीदांना पुष्पचक्र अर्पण केले जात आहे। आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारे शहीदांचा सन्मान करण्यात येत आहे। शहीदांना पुष्पचक्र अर्पण केले जात आहे। आदरणीय श्री अजित पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारे शहीदांचा सन्मान करण्यात येत आहे। शहीदांना पुष्पचक्र अर्पण केले जात आहे। आदरणीय श्री दीपक केसरकर, पालकमंत्री मुंबई शहर, आपल्याद्वारे शहीदांचा सन्मान करण्यात येत आहे। शहीदांना पुष्पचक्र अर्पण केले जात आहे। आदरणीय श्री मंगल प्रभात लोढा, पालकमंत्री उपनगर, आपल्याद्वारे शहीदांचा सन्मान करण्यात येत आहे। शहीदांना पुष्पचक्र अर्पण केले जात आहे। आदरणीय श्रीमती सुजाता सौनिक, मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य, आपल्याद्वारे शहीदांचा सन्मान करण्यात येत आहे। शहीदांना पुष्पचक्र अर्पण केले जात आहे। आदरणीय श्री इकबाल सिंह चहल, अपर मुख्य सचिव गृह, आपल्याद्वारे शहीदांचा सन्मान करण्यात येत आहे। शहीदांना पुष्पचक्र अर्पण केले जात आहे। आदरणीय श्रीमती रश्मी शुक्ला, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, आपल्याद्वारे शहीदांचा सन्मान करण्यात येत आहे। शहीदांना पुष्पचक्र अर्पण केले जात आहे। आदरणीय श्री विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त बृहन्मुंबई, आपल्याद्वारे शहीदांचा सन्मान करण्यात येत आहे। शहीदांना पुष्पचक्र अर्पण केले जात आहे। यानंतर वीर शहीदांना सलामी देण्यात येईल। वर्दीधारक सॅल्यूट करतील आणि इतर सर्व मान्यवर जागेवर उभे राहतील। प्लीज स्टँड अप।
आदरणीय राज्यपाल महोदय श्री CP राधाकृष्णन शहीदांच्या कुटुंबियाची भेट घेणार आहेत। तन समर्पित, मन समर्पित, देश के खातिर ये जीवन समर्पित।